नमस्कार. आज आपण प्रत्येक सुगरणीसाठी महत्त्वाच्या 50 किचन टिप्स पाहणार आहोत. प्रत्येक टिप ही खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी टिप्स पूर्ण पहा, स्किप करू नका. चला तर पटकन सुरुवात करूया. टिप नंबर 1. ज्या महिलांना पातळ ओठ जाड करायचे असतील त्यांनी लवंग लोणीमध्ये मिसळून ओठांवर लावा. ओठ जाड होण्यास मदत होते. टिप नंबर 2. गोलगप्पा खाणे किंवा त्याचे पाणी पिल्याने उलट्या, जुलाब, कावीळ आणि आतड्यांची जळजळ या समस्यापासून आराम मिळतो. त्याच्यामुळे गोलगप्पे खाणे हे सुद्धा कधीतरी शरीरासाठी चांगलेच असते. टिप नंबर 3. मॅगीचे सतत सेवन केल्यास प्रजनन क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या लेड नावाच्या पदार्थामुळे होते. टिप नंबर 4. केळीची साले दातांवर 2 मिनिटे घासून नंतर स्वच्छ धुवा. यामध्ये असलेल्या सायट्रिक ॲसिडमुळे पिवळे दात जे असतात ते छान चमकतात. खूप सोपा घरगुती उपाय आहे. टिप नंबर 5. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन कमी होते. टिप नंबर 6. जर तुमचे हात पाय दुखत असतील तर त्यामागचे कारण म्हणजे चहामुळे आपल्या हाडांवर परिणाम होतो. आपले हाडे कमजोर होतात. त्याच्यामुळे सहसा जास्त चहाचे सेवन करू नये. टिप नंबर 7. निरोगी त्वचा, निरोगी केस आणि चांगले रक्ताभिसरण यासाठी जांभळाचे सेवन केले पाहिजे. ते खूप चांगले आहे. जांभूळ हे डायबेटीजवर पण चांगले आहे. आपली शुगर लेवल जर कोणाची जास्त असेल तर ती पण कंट्रोलमध्ये राहते. टिप नंबर 8. पायांच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्यास छातीतील कफ हा कायमचा निघून जातो. खूप सोपा उपाय आहे. टिप नंबर 9. जळलेल्या भागावर लगेच पाणी कोलगेट लावल्यास खूप आराम मिळेल. टिप नंबर 10. गरम मिरचीचे मसाले खाल्ल्याने मूळव्याधीची समस्या होते. त्याच्यामुळे गरम मसाले हे आहारामध्ये कमीच वापरावे. टिप नंबर 11. चेहऱ्यावर स्टीम घेतल्याने चेहऱ्यावरील छिद्रे उघडतात आणि चेहऱ्यावरील घाण निघून जाते. जेव्हाही पिंपल्सची समस्या असेल तेव्हा 4 ते 5 दिवस वाफ घ्या. याने पिंपल्सची समस्या दूर होईल आणि चेहरा चमकू लागेल. घरच्या घरी उपयुक्त टिप्स आहे. रोज आपण जर डेली वाफ घेतली तर चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. टिप नंबर 12. मॅग्नेशियम हाडांसाठी कॅल्शियम इतकेच महत्त्वाचे आहे आणि हे दोन्हीही घटक काजूमध्ये आढळतात. त्यामुळे हाडे मजबूत होतात. टिप नंबर 13. रोज 1 ग्लास शुद्ध गाईचे दूध रिकाम्या पोटी पिल्यास शरीर मजबूत राहते. टिप नंबर 14. गूळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने उंची वाढते. टिप नंबर 15. उन्हात बसून ऊस खाल्ल्याने शरीरात ताकद येते. पुढची आपली 16 नंबरची टिप आहे. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात एलर्जी निर्माण होते. टिप नंबर 17. केस दाट आणि मजबूत करण्यासाठी केसांना मेहंदी लावा. टिप नंबर 18. चेहऱ्यावरती लाल पिंपल्स दिसायला लागले की कच्चे दूध लावा. पिंपल्स येणे थांबतात. गाईचे दूध वापरले तर चांगलेच. टिप नंबर 19. जर तुम्हाला झोप येत नसेल तर एक पुस्तक घ्या आणि झोपण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा. यामुळे तुम्हाला 5 मिनिटांमध्ये छान झोप येईल. टिप नंबर 20.
पायाच्या बोटांवर तिळाचे तेल लावल्याने तुमची उंची वाढण्यास मदत होईल. पुढची आपली 21 नंबरची टीप आहे. पचनक्रिया चांगली ठेवायची असेल तर जेवणासोबत थोडे गोड आणि आंबट लिंबाचे लोणचे खायला हवे. याच्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आपल्याला मदत होते. टीप नंबर 22. जर तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ती सोडा. यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या कमजोर होऊ शकता. टीप नंबर 23. जर तुमच्या तोंडात वारंवार फोड येत असतील तर शेळीच्या दुधाने 3 ते 4 वेळेस गुळण्या कराव्या. यामुळे तुमचे फोड कायमचे बरे होतील. ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज दुधाच्या सायीमध्ये थोडी साखर मिसळून खावी. यामुळे हळूहळू वजन वाढण्यास मदत होईल. टीप नंबर 25. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने पोट खराब होणे किंवा उलटी होण्याची जी समस्या असते ती दूर होते. टीप नंबर 26. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने सांधेदुखी होऊ शकते. त्याच्यामुळे शक्यतो आपल्याला पोटाला पचेल एवढेच पाणी प्यायला हवे. टीप नंबर 27. रोज डाळिंब खावे. डाळिंब खाल्ल्यामुळे रक्ताची कमतरता कमी होते. रक्ताची कमतरता जाणवत नाही. टीप नंबर 28. लहान मुलांना आईस्क्रीम खायला देऊ नये. ते शरीरासाठी चांगले नसते. टीप नंबर 29. आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी खावी. शरीरासाठी चांगली असते आणि ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर खूप वरदान असते. टीप नंबर 30. जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जंतू होतात. त्यामुळे जास्त गोड पदार्थ खाऊ नये. टीप नंबर 31. दुधाची साय जाडसर व्हावी म्हणून दूध गरम केल्यानंतर लगेच झाकून ठेवू नये आणि थंड झाल्यावर फ्रीजमध्ये दूध ठेवावे व त्यावर थोडे झाकण उघडे ठेवावे म्हणजे जाडसर साय तयार होते. टीप नंबर 32. भेंडीची भाजी बनवताना भेंडी चिकट होऊ नये यासाठी त्यामध्ये थोडे 1 ते 2 चमचे ताक किंवा दही घालावे. भाजी चिकट होणार नाही. टीप नंबर 33. वांग्याचे भरीत करताना वांगे भाजताना त्याला थोडा तेलाचा हात लावून भाजा. वांगे पटकन भाजले जातात. टीप नंबर 34. दह्याची कढी बनवताना दही चांगले फेटून घ्यावे आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि शेंगदाण्याचा कूट टाकून कढी केल्यास कढी खूप छान टेस्टी व चवदार बनते. टीप नंबर 35. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता वाढत असेल तर तुम्ही रोज 1 ग्लास ताक घेऊ शकतात. यामध्ये थोडे मीठ टाकून पिल्यास टेस्टी लागते. आपली पुढची 36 नंबरची टीप आहे. पुरणपोळी चविष्ट होण्यासाठी सुंठ व वेलची पुरण बारीक करून झाल्यावर शेवटी घालावी आणि चटका द्यावा म्हणजे पुरण चवदार बनते आणि एक छान खमंग पुरण तयार होते. टीप नंबर 37. अंडी उकडताना पाण्यामध्ये चिमूटभर मीठ टाकले तर अंडी पाण्यामध्ये फुटत नाहीत. टीप नंबर 38. गॅस सिलेंडरजवळ देवघर कधीच ठेवू नका. नाहीतर गॅस चालू असतो आणि आपण दिवा लावतो
तो गॅसच्या संपर्कामध्ये येऊ शकतो आणि ते धोकादायक असते, त्यामुळे हे शक्यतो टाळावे. टिप नंबर 39. जेव्हा आपण साफसफाई करतो त्यावेळेस गॅस सहज इकडे तिकडे सरकवता येत नाही, त्यामुळे पाण्याच्या बॉटलचे झाकण काढून शेगडीचा खाली पायांना लावल्यामुळे गॅस इकडे तिकडे सहज सरकवता येतो. तर पुढची आपली 40 नंबरची टीप आहे. कांदा चिरल्यानंतर हाताला त्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठाने हात चांगले चोळून धुवावेत. टिप नंबर 41. पनीर कडक झाले असेल आणि ते सॉफ्ट करायचे असेल 10 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा, पनीर सॉफ्ट होते. टिप नंबर 42. लाकडी दरवाजा कधीकधी उघडताना किंवा बंद करताना आवाज येतो, त्यासाठी त्याच्यावरती आंघोळीचा साबण थोडा वेळ घासा, त्यामुळे दरवाजा हा सॉफ्ट होतो आणि सहज उघडझाप करता येते. टिप नंबर 43. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, तसेच वेळोवेळी वजन करावे. यामुळे आपल्याला आपले वजन नियंत्रणात आहे की नाही हे लक्षात येते. टिप नंबर 44. वरण अधिक चवदार होण्यासाठी तूर डाळीमध्ये थोडं मीठ, थोडं तेल आणि लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो घालून शिजवा आणि नंतर फोडणी द्या. वरण चवदार बनते. टिप नंबर 45. कोणत्याही नॉनस्टिक किंवा लोखंडाच्या भांड्याला मागच्या बाजूला चिकट डाग लागलेले असतात. ते सहज काढण्यासाठी त्यावर थोडे हार्पिक टाकून 10 मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर तारेच्या घासणीने घासा. हे डाग लवकर निघतात, तेलाचे डाग सहज निघून जातात. टिप नंबर 46. चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी थोड्या कोमट पाण्यात भिजवावी. चिंचही लवकर भिजली जाते. टिप नंबर 47. सकाळच्या वेळी स्वयंपाकची घाई असते आणि अशा वेळी टोमॅटो कांद्याची पेस्ट तयार नसेल आणि ग्रेव्हीची भाजी बनवायची असेल तर अशा वेळी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी भाजलेली हरभऱ्याची डाळ घ्यायची आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर, लसूण आणि अद्रक आणि जे मसाले तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे आहेत ते घालून मिक्सरला बारीक करून घ्या आणि ती पेस्ट भाजीला घाला. भाजी चवदार लागते. टिप नंबर 48. लवंगा निवडून त्यामधील बारीक लवंग व काड्या फेकून न देता त्याचा चहा मसाल्यांमध्ये वापर करावा. यामुळे चहाची चव वाढते. चहा मसाला याच्यामुळे छान टेस्टी होतो. टिप नंबर 49. फ्रीजमध्ये मळलेले पीठ किंवा जास्त दिवस ठेवलेले अन्न खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 50. ओला नारळ जास्त शिल्लक असेल तर कॅरी बॅगमध्ये पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचं आहे त्यावेळेला 5 मिनिटे पाण्यामध्ये ठेवा. यामुळे ओला नारळ खराब होत नाही. तर या सर्व आजच्या आपल्या टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा.
तसेच नवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.